नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला, आज शनिवार, आजचा शेवटचा दिवस डब्याचा. आता उद्या तर रविवार सुट्टी. चला, आज मी बनवणार आहे मसाले भात आणि मिक्स डाळीची आमटी. तर मी तुम्हाला नक्की दाखवते. ह्यात मी कुकरमध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकून घेतला आहे मैत्रिणींनो. आणि एक 2च हिरवी मिरची टाकून घेते, कारण जास्त तिखट नाही करत. तोपर्यंत इकडे मी डाळ शिजायला घातली. आता ह्यात मी ना थोडीशी मुगाची, थोडी मसूरची आणि थोडीशी तुरीची, त्या 3 डाळी थोड्या थोड्या घेतल्यात आणि त्यात मी शिजायला टाकलेत, कारण मला जास्त नाही आमटी करायची. आणि म्हणलं थोडासा मसाले भात बनवावा. मी कधी कधी पांढरा भात पण बनवते मैत्रिणींनो, कधी मसाले भात पण बनवते, म्हणजे जे बरं वाटते एखाद्या वेळेस. आता आज एकच भाजी म्हणून मसाले भात बनवायला लागली. नाहीतर जर एखादी सुकी भाजी असेल तर मग मी पांढरा भात आणि वरण किंवा असं घेते. पण म्हणलं आज मसाले भात बनवावा. रात्री पण केला होता मी भात, पण ह्यांना भात आवडतो, आवडीनं खातात भात असल्यावर. संगीत नाही दिला तर विचारतात बाबा का भात केला नाही. संध्याकाळीच चला आता मसाले भात बनवावं आणि तुम्हाला केल्यानंतर मी दाखवते. चला मैत्रिणींनो, इथं घेतले मी डाळी शिजवून. डाळी म्हणजे थोडी तुरीची, मुगाची आणि मसूरची, थोड्या थोड्या सगळ्या डाळी घेतल्या. आता मी भाजी बनवते, म्हणजे आमटी बनवते. आणि इकडे टाकलाय मसाले भात. त्याच्या व्हायला लागले आता शिट्ट्या कुकरच्या. तोपर्यंत मला इकडे भाजी करून घ्यावी. अजून चपात्याला काल भाकरी केल्या, पण आज चपात्याला कणिक मळायची, चपात्या करावं म्हटलं. ह्या डाळीच्या आमटीला थोडंसं तेल वतावंच लागतं बरं का, नंतर मग कसं डाळीची आमटी असल्यामुळे मग भाजी थोडं तेल कमी टाकलं की नितळल्यासारखी दिसते. दोन शिट्ट्या झाल्यात त्याच्या. त्यात घेते मैत्रिणींना जिरे मोहरी टाकून. मी तुम्हाला काल सकाळी म्हटलेलं की मी दुपारनं एक साड्या मला किती आल्यात त्याचा व्हिडिओ बनवते मी, आणि एका कस्टमरचं किती काम आहे ते दाखवते. पण काल मला भरपूर साड्या होत्या मैत्रिणींना, आणि मला काल एवढं थकल्यासारखं झालं. काल खूप दमल्यासारखं झालं मला. अक्षरशः मशीनवर पण बसू वाटत नव्हतं, पण 9 तारखेचं लग्नाचं काम असल्यामुळे लईला जाणं बसावं लागलं. आणि हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे, मी अशी दोन्ही खिचून घेत असते, कारण भाजी थोडीच करावं लागते. त्याच्यामुळे जास्त असेल तर मिक्सरवर करते, नाहीतर बारीक आपलं आलं खिचायची खिचली असते ना, त्यानं कांदा टोमॅटो खिचून घेत असते. कधी कधी अशी बारीक चिरून पण टाकते, पण चिरून टाकल्यावर कसं जरा थोडंसं असं खिचणीने खिचून टाकलं म्हणजे ना आमची अगदी व्यवस्थित होते, म्हणजे असं दिसत होत नाही कांदा टोमॅटो. आणि कांदा टोमॅटो चिरून टाकला ना म्हणजे कांदा बारीक कसं दिसतं त्यात, म्हणजे असं मिक्स करून टाकलं की मग चांगली पण होते आमची. झालाय मसाले भाताचा. मग आज म्हणलं आज सकाळनंच आता हा व्हिडिओ टाकला ना, मी ज्यावेळेस साड्या करायला काढते ना बाहेर आता पिशवीतल्या, त्यावेळेसच मी तो व्हिडिओ बनवेन की एका कस्टमरच्या किती साड्या आहेत ती, आणि त्या कस्टमरच्या साड्या किती आहेत, त्या कस्टमर व्यवहाराला कसे आहेत, पैसे म्हणजे ते पैसे देतात का नाही देतात, हे सगळं मी तुम्हाला आता दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगते. काल मला दुपारी बनवायचा होता बरं का व्हिडिओ, पण का कोणाच ठाऊक काल खूपच दमल्यासारखं झालं मैत्रिणीनं मला. कारण सकाळी उठल्यापासून हात चालू असतो संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत. एखाद्या वेळेस घरातलं सगळं करून परत तिकडचं, परत संध्याकाळी 6 वाजले की परत तिकडे किचनमधलं, त्यामुळे दमल्यासारखं होते. आले हे बारीक हे लालसर झाले, तेल सुटलं. आता ह्यात थोडीशी टोमॅटो खोबरं, आलं लसूण हिची थोडीशी पेस्ट टाकून ही घेते खोबऱ्याचं.
आहे ना मैत्रिणीनं, मी काळं तिखट आहे, लाल तिखट आहे, धना पावडर, घरकुल पावडर आणि हे मी थोडं थोडं जे आपल्या घरात मिसळ मसाला, सांबर मसाला असतो ना, ते मी हे सगळं थोडं थोडं मसाले घेते. थोडीशी हळद पण टाकून घेते अशी. आणि हे सगळं मी आमटीला टाकते. ह्या डाळीच्या आमटीला मी असेच मसाले टाकते, सगळं थोडं थोडं मसाले टाकते. आणि खायला पण आमटी खूप छान लागते मैत्रिणीनं. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं. मी आता कशी केली ना, सगळ्या डाळी थोड्या थोड्या शिजवून घ्यायच्या आणि हे सगळं मसाला त्यात थोडं थोडं घ्यायचं आणि एकदम छान होती भाजी आणि खायला पण चांगली लागते. सेम आपण बाजार आमटी करतो ना, सेम तशी लागते ही भाजी मसाला सगळं टाकल्यावर. तुम्ही एकदा नक्की करून बघा कशी लागते ती. आणि हे मी शिजवून घेतलेली डाळ पातेल्यात लवकर टाकली होती मैत्रिणीनं उठल्या त्यामुळे शिजली. कुकरला टाकणार होती पण मला कुकरला मसाले भात करायचा होता, मग म्हणलं परत पातेल्यातनं ओतून काढा आणि परत त्याला अजून हे करा, वेळ होईल. लगेच टाइम तर होतो मैत्रिणीनं, वेळेस पुरत नाही सकाळचा. झाली मैत्रिणीनं भाजी. भाजी उकळीपर्यंत मी कणिक मळून घेतली. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. चपात्या करून घेते. बघू टाइम जर मिळाला तर शेंगा पण आहेत, शेंगा भाजायचे त्या, तर चपात्या करून घेते. कारण मग कसं होईल, शेंगा भाजत बसले तर चपात्या राहतील, परत डब्याला उशीर झाला की मग अवघड होऊन बसेल. बघा कशी झाली. तुम्ही पण एकदा करून बघा अशा पद्धतीची आणि चांगली लागते मैत्रिणींनो भाजी आमटी ही डाळीची. आता केटलीत ह्यात भरून घेते. चला मैत्रिणींनो, मी आता करून घेते चपात्या. झाल्या चपात्या शेवटचे, त्याच्या डब्यापुरत्या केल्यात. तर राहिलेले 4-5 चपात्या परत नंतर त्यांचा डबा वगैरे दिल्यावर मग करत असते. आता डबा भरून घेते, तोपर्यंत चपाती पण गार होते. आणि तुम्हाला ना मी दुपारच्या व्हिडिओमध्ये अगदी निवांत बोलीन बरं का, दुपारच्या व्हिडिओमध्ये. कारण मी आज साड्या दाखवते ना त्यावेळेस अगदी आणि मी 10 नंतर, आता 10 नंतर मी मशीनकडेच असते. 10 ते संध्याकाळच्या 5:30 बी आणि 6 बी. कधी कधी मी जर हातशिलाई वगैरे करायची राहिली तर मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यावर, कट्टा बिट्टा आवरून झाल्यावर मग मी बसून हातशिलाई करते. जर झाली तर अगोदरच करून ठेवत असते, जर नाही झाली तर मग सगळं काम झाल्यावर करते. तर अशी जर कामं आली तर मग काय निवांत दिली तर चालतात, पण लग्नाची कामं निवांत देऊन चालत नाही. आणि गोंड्याच्या साड्या आल्यावर गोंड्याच्या साडीला वेळ लागतो. फॉलच्या साड्या होत्यात भरपूर, गोंड्याच्या साडीला जरा टाईम लागतो, त्याच्यामुळं मग काम उरकत नाही. गोंड्याचं काम करत बसले की फॉलचं राहतं, फॉलचं करत बसले की गोंड्याचं राहतं. आणि घरातलं पण असते मैत्रिणीनं. आणि तुम्ही म्हणसाल की आता ही शिलाई काम करते म्हटलं ह्याच्यात भांड्याला कपड्याला वगैरे बाई आहे का, तर नाही. मी कपडे पण मी स्वतःच धुते, भांडी पण मी स्वतःच घासते आणि घरातलं पण मी सगळं स्वतःच करते. कारण आता इथं भरपूर बायकांच्या घरी भांड्याला, धुण्याला, फरशीला बायका आहेत. पण मी नाही कधी लावली, कारण आपला पण तेवढाच व्यायाम होतो, आपल्या शरीराची पण हालचाल होती. धुणं म्हणजे कपडे वगैरे, कपडे, भांडी, ही घरातली जी सगळी छोटी मोठी कामं आहेत ना, ती आपण जर केली तर आपली पण हालचाल होती, आपला पण व्यायाम होतो आणि आपल्याला सवय पण राहते. त्याच्यामुळं मी सगळं करून माझं 10 वाजेपर्यंत सगळं काम होतं, देवपूजापासून सगळं होतं. 10 वाजेपर्यंत माझं काही काम राहत नाही. मी 10 वाजता एकदा अर्धा कप कॉफी घेतली की परत मग मी 1:30 वाजता जेवण करते, तोपर्यंत मी मशीनकडेच असते. झाली मैत्रिणींना तेवढी चपाती भाजली, जरा गार झाली की मी डबा भरून घेते, तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला म्हणलेलं ना, मी ते भात असेल तर मी ह्या डब्यात देत असते मैत्रिणींना. आता मला सांगा
झाला भात पण. आहे पण डबा असं पाण्यात ठेवत असतो 5 मिनिटं पातेल्यात पाणी घेऊन, जरा गार होतं. तरी पण आधी कुकरला केल्यामुळं गार झालाय, तरी पण थोडंसं गरम आहे. तरी पण मी काय करते, तरी पण थोडंसं पातेल्यात ठेवतच असते मैत्रिणी. असं भात देते मी डब्यात. आता हे आम्हाला. आणि सगळा स्वयंपाक वगैरे झालाय, मी सगळा गॅस धुवून घेते, कट्टा धुवून घेते. त्याचा पण एका दिवस मी व्हिडिओ टाकेन की बाबा माझं सगळं काम झाल्यावर गॅस सगळं स्वच्छ करून घेत असते मी. आता हा पण डबा मी पाण्यात असा ठेवते म्हणजे गार होऊन जाईल आणि डबा भरायला घेते मैत्रिणींनो. आणि आता काय होते म्हणजे डबा भरताना मी तुम्हाला दाखवते म्हणली होती, पण बघच तर लगेच टाईम होते बघा, कारण गार होईपर्यंत डबा भरेपर्यंत टाईम होऊन जातोय. तर ना माझ्या व्हिडिओ तुम्ही सगळे जर बघता, मला एवढे सपोर्ट करता आणि काय कायचे मला फोन पण येतात की छान वाटतात व्हिडिओ, पण अजून मला एवढं व्हिडिओमधलं एवढं जास्त माहीत नाही, कारण मी ही जास्त तिथे जर बोलत असेल तर सॉरी बरं का, पण समजून घ्या, कारण मी हळूहळू सुधारणा करेन. आणि राहिली दुसरी गोष्ट, तर मी माझं म्हणजे डेली रुटीनच मी तुम्हाला टाकते, कधी कधी साड्यांचं टाकत जाईन. अजून जर मी आणि तुम्ही म्हणसाल की बाहेर वगैरे कुठं फिरा इकडं तिकडं, तर मी कुठं जात नाही. जर गेले तर मी तिथला पण व्हिडिओ नक्की बनवेन. आणि मी सासरी जर गेले तर माझ्या सासरचा पण व्हिडिओ बनवेन. आमचं शेती आहे, मी तिथला पण व्हिडिओ बनवेन. पण थोडं समजून घ्या आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझे कमीत कमी 500 सबस्क्राईब होईपर्यंत मला सगळ्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद.